अभिमान महाराष्ट्राचा जागतिक व्याघ्र दिनानिमित्त दिनांक 29 जुलै 2019 रोजी चंद्रपूरच्या प्रियदर्शनी सभागृहात एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वाघांचं महत्त्व जनसामान्यांना कळावं आणि त्यांचं संगोपन संवर्धन करण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकांनी पुढे यावं आणि जनजागृती व्हावी या हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2010 साली सेंट पीटर्सबर्ग इथं झालेल्या टायगर समिटमध्ये 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात यावा असं ठरलं. अन्न साखळीतील सगळ्यात महत्त्वाचा प्राणी म्हणून वाघांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. जागतिक स्तरावर वाघांचं संवर्धन संगोपन होण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. ताडोबा अभयारण्य म्हणजे वाघांचं वसतिस्थान. जगभरातून अनेक वाघप्रेमी जंगलप्रेमी ताडोबाला भेट देत असतात. महाराष्ट्राचे वनमंत्री म्हणून माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एका वेगळ्याच सुनियोजित गतीनं महाराष्ट्रातील जंगल आणि वन्य प्राण्यांच्या बाबत सकारात्मक निर्णय घेत त्यांनी विकास कामांचा धडाकाच लावला. एकच लक्ष 33 कोटी वृक्ष हा नारा देत संपूर्ण महाराष्ट्र हिरवागार केला. आता हे लक्ष 50 कोटींचं आहे. जंगल वाचलं तर वाघ वाचेल आणि वाघ वाचला तर जंगल वाचेल. वाघ वाचला तर अन्न साखळी योग्य पद्धतीनं सुरू राहील आणि मग माणसाचंही जीवन समृद्ध होईल. वाघांचं महत्त्व सांगणारी जनजागृती करणारी व्याघ्र संरक्षण रॅली ज्याचं आयोजन या कार्यक्रमाच्या निमित्तानं करण्यात आलं होतं. राज्यमंत्री वने, सार्वजनिक बांधकाम आणि आदिवासी विकास नामदार परिणय फुके यांनी या सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. त्यानंतर एका सुंदर छायाचित्र प्रदर्शनीचं उद्घाटनही नामदार डॉक्टर परिणय फुके यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. व्याघ्र दिन महोत्सवाचाच एक भाग म्हणून जंगलातील विविध प्राणी वाघ, बिबट, मगर, हरिण अशी सुंदर छायाचित्र या प्रदर्शनात होती. यानंतर मान्यवरांचं मंचावर आगमन झालं आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मंचावर राज्यमंत्री नामदार डॉक्टर परिणय फुके, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, स्थानिक आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार प्रशांत परिचारक, चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई धोटेकर, प्रधान सचिव वने विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीयुत UK अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक NH काकोडकर यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. व्याघ्र दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामागची नेमकी भूमिका प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीयुत नितीन काकोडकर यांनी विशद केली. आजचा आपला जो कार्यक्रम आहे अभिमान महाराष्ट्राचा, ज्याच्यामध्ये आपण वाघाबद्दल तर बोलणारच आहोत, त्याचप्रमाणे वाघ इतर लोकांशिवाय म्हणजे त्याच्या घरात किंवा त्यांच्या घराच्या आसपास असणाऱ्या जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणून संत तुकाराम वनग्राम योजना आपण 2007 पासून सुरू केली, ज्याच्यामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्या ज्या आहेत त्याच्यापैकी ज्या समित्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्या सगळ्या समित्यांना आपण दरवर्षी पुरस्कृत करतो. मुख्य कार्यक्रम होता तो पुरस्कार वितरणाचा. वनक्षेत्र आणि वनक्षेत्राच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये शासनातर्फे वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
वनांचं रक्षण करणं, अवैध वृक्षतोड आणि वनक्षेत्रातील अतिक्रमण, वनवणवा, अवैध चराई इत्यादीस प्रतिबंध करणं असं या समित्यांकडून अपेक्षित आहे. वनांचं महत्त्व जनसामान्यांना करून देत जनजागृती सुद्धा या समित्यांकडून अपेक्षित आहे. या क्षेत्रात भरघोस कार्य करणाऱ्या काही समित्यांना या कार्यक्रमाच्या प्रसंगी संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. मांजरसुंपा, गवळीपाडा, येलदरी, निढळ, दहागाव आणि एकूरगाव या समित्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि धनादेश देऊन गौरवण्यात आलं. यानंतर जनसामान्यांमध्ये वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पर्यावरण रक्षण इत्यादी कामांबाबत आस्था निर्माण व्हावी याकरता वनेतर क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचा गौरव छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन करण्यात आला. व्यक्ती, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्रामपंचायत आणि ग्राम जिल्हा विभाग अशा एकूण 5 संवर्गामध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात आले. प्रथम क्रमांकाला 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 75,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाला 50,000 रुपये याशिवाय मानचिन्ह देऊन सगळ्यांचा गौरव करण्यात आला. वनजीवन, पर्यावरण याविषयीची जनजागृती शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्हावी या उद्देशानं विविध सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. इस साल भी बारिश नहीं हुई. मैं अपना कर्ज कैसे चुकाऊंगा? मेरे पास बस एक ही रास्ता बचा है. सुखी के पापा भी उसे छोड़ के चले गए. हरिया काका, कमली के पापा, कहीं मेरे बाबा भी. भारतीय संस्कृतीत आहे ज्यांचा मोठा मान, ऐका सांगते कहाणी, जो आहे आपला राष्ट्रीय प्राणी. जी जी राजी, हे 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 हे. मित्रांनो, वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे हे सर्वांना ठाऊक आहे ना? हो हो, ठाऊक आहे, ठाऊक आहे. मग वाघ आणि माणूस यांचा काय संबंध असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हो, नक्कीच. बरं, ऐका मग. वाघ आणि माणूस यांचा संबंध आहे फार जुना. यांचा आहे काय संबंध परस्परांशी जाणून घ्या. जी जी राजी, हे 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 हे. जंगल जंगल बात चली है, पता चला है, चंद्रपुर का बाग यहाँ पर आ खड़ा है. चंद्रपुर का बाग यहाँ पर आ खड़ा है. ताड़ोबा का व्याघ्र प्रकल्प दुनिया में मशहूर हुआ है. ताड़ोबा का व्याघ्र प्रकल्प दुनिया में मशहूर हुआ है. नाट्यनृत्य स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, ताडोबा स्मृती गीत स्पर्धा यातील उत्कृष्ट कलाविष्कार सादर करणाऱ्यांना यावेळी बक्षिसं देण्यात आली. याशिवाय बफर क्षेत्रातील गावांमध्ये राहणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये 80% वर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत बफर क्षेत्रातील गावांमध्ये राबवण्यात आलेल्या विकास कामांची माहिती देणाऱ्या सीडीचं विमोचन या प्रसंगी करण्यात आलं. प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीयुत UK अग्रवाल यांचं मनोगत. आज आपण इंटरनॅशनल टायगर डे किंवा ग्लोबल टायगर डे साजरा करीत आहोत. जंगलामध्ये विभिन्न प्रकारचे जीवजंतू, पशुपक्षी असतात आणि सर्वांची आपली इम्पॉर्टन्स आहे, सर्वांचे आपलं महत्त्व असतो. परंतु ह्या सर्व जनावरांमध्ये
टायगर त्याचं एक विशिष्ट महत्त्व आहे. कारण की टायगर ह्या पिरॅमिडमध्ये टॉपवर असतो. सो द टायगर सिम्बलायझेस दी हेल्थ ऑफ द फॉरेस्ट. टायगर आहे म्हणजे फॉरेस्ट हेल्दी आहे, फॉरेस्ट सस्टेनेबल आहे. म्हणून टायगरचं एवढं महत्त्व आहे. टायगरची संख्या वाढत आहे. परंतु त्याचा दुसरा पण पैलू आहे. ही टायगर्सची वाढती संख्यामुळे मानव वन्यप्राणी संघर्ष वाढत चाललेला आहे. तर आपण टायगरची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. परंतु आपल्याला सायमल्टेनियसली हा जो मानव वन्यप्राणी संघर्ष आहे तो सुद्धा कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र शासन सतत प्रयत्नशील आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाने आपले जे PA एरियाज आहे, प्रोटेक्टेड एरियाज आहे, तिथून 72 गावांना आम्ही बाहेर शिफ्ट केलेले आहे, त्यांचं पुनर्वसन केलेले आहे. तर ह्या पुनर्वसनामुळे हा मानव वन्यप्राणी संघर्ष कमी होत आहे आणि कदाचित त्यामुळे आपले टायगरची संख्या वाढलेली आहे. प्रधान सचिव वने श्रीयुत विकास खारगे यांचे बहुमूल्य विचार. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना या जागतिक व्याघ्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या वाढत चाललेली आहे. देशामध्ये वाघांची संख्या कमी होते हा चिंतेचा विषय होता. 1400च्या आसपास वाघांची संख्या झाली होती. आता कसं होणार? वाघ हा टिकला पाहिजे, कारण वाघ हा अन्न साखळीतील सर्वोच्च स्थानावर असलेला प्राणी आहे. वाघ जर राहिला नाही तर जंगलं राहणार नाहीत. जंगलं जर नाही राहिली तर वन्यजीव राहणार नाही. इकोसिस्टीम जी आहे ही सगळी बिघडली जाईल, पर्यावरणाचा समतोल ढासळला जाईल. म्हणून फार मोठी चिंता आपल्या देशासमोर होती. देश पातळीवर आणि प्रत्येक राज्यस्तरावर अनेक प्रयत्न सुरू झाले. नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी NTCAची निर्मिती झाली. प्रत्येक राज्यांनी वन्यजीव विभागामार्फत वाघाच्या संरक्षणासाठी फार मोठे प्रयत्न सुरू केले आणि या प्रयत्नाचं फलित आपण पाहतो. मागील अनेक वर्षापासून 2006, 2010, 14 आणि 18 याच्यामध्ये देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये वाघांची संख्या वाढत चाललेली आहे. ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे. आज या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट कुठली आहे याचा कार्यक्रमच आहे, अभिमान महाराष्ट्राचा. तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. बऱ्याच लोकांनी आपलं मूळ गाव सोडून बाहेर ते पुनर्वसित झालेले आहेत आणि त्या ठिकाणी वाघांच्यासाठी जागा निर्माण केलेली आहे. ते महाराष्ट्र देखील त्या दृष्टिकोनातून आघाडीवर आहे. वाघांच्यासाठी माणसानं जागा सोडून जंगलाच्या बाहेर माणूस गेला आणि हे राहणारे असे अतिक्रमण करणारे नव्हते. हे पूर्वीपासून पिढ्यानं पिढ्या त्या एरियामध्ये राहणारे असे लोक होते. त्यांनी वाघांच्या संवर्धनासाठी त्यांनी गाव सोडलं आणि गावाच्या बाहेर गेले. मी अशा लोकांचं देखील या ठिकाणी स्मरण करतो आणि त्यांचं कौतुक करतो. आणि राज्यमंत्री वने नामदार डॉक्टर परिणय फुके यांचं मार्गदर्शन. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन. रशियामध्ये 2010 साली एक टायगर समिट झालं होतं आणि त्यामध्ये आजचा हा दिवस हा व्याघ्र दिन साजरा करण्यानिमित्त त्यांनी एक निर्णय घेतला आणि त्यावेळेसपासून व्याघ्र दिन पूर्ण जगभरात साजरा केला जातो. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडच्या आकडेवारीनुसार 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत वाघाच्या प्रमाणात जवळपास 95% कमी झालेली आहे. वाघाची प्रजाती ही नष्ट होऊ नये व वाघाचं संरक्षण व्हावं त्याकरता लोकांमध्ये एक काहीतरी जनजागृती झाली पाहिजे. त्याकरता हा दिन आपण साजरा करतो. आज हा कार्यक्रम इथे या इतक्या सर्व महाराष्ट्रभर आलेल्या लोकांचा, ज्यांनी वृक्ष लागवडीत आणि जंगल संवर्धनात मोठं काम केलेलं आहे, अशा सर्वांचा आज माझ्या हस्ते पुरस्कार वितरण झालं.
या सर्व लोकांना पुरस्कार प्राप्त झाला, त्याबद्दल मी स्वतःला फार अभिमान व्यक्त करतो. या भव्य सोहळ्यात तडफदार वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या वर्षाचा 29 जुलै हा आपल्यासाठी एक नवीन बातमी घेऊन आला, जी बातमी आपल्या सर्वांसाठी आनंददायक होती, उत्साहवर्धक होती. दर 4 वर्षांनी देशातली व्याघ्रगणना होते. जगातल्या 193 देशात फक्त 14 देशात पराक्रमाचं प्रतीक असणारा वाघ आहे. आणि या 14 देशांमध्ये सर्वात जास्त वाघांचा देश हा भारत. पण तुमच्या माझ्यासाठी आनंदाची बातमी ही होती की 4 वर्षापूर्वी 2014 मध्ये व्याघ्रगणना झाली तेव्हा 190 वाघ होते. आणि 4 वर्षांनी साधारणतः सर्वजण अंदाज करत होते की यामध्ये 25% वाढ होईल, पण वाढ झाली 65%. 312 प्रौढ वाघांची संख्या व पिल्लाची संख्या जे 2 वर्षापेक्षा कमी आहे, ते मागच्या 2014 मध्ये 102 होते, ते साधारणतः आता 250 पर्यंत गेले. या महाराष्ट्राच्या जनतेने, पर्यावरणप्रेमी संस्थांनी, पर्यावरणप्रेमी आमच्या सेनापतींनी आणि वनकर्मचारी, वनमजूर, वनाधिकारी या सर्वांच्या अथक परिश्रमाने वाघांच्या संख्येमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने एक उत्तम वातावरण तयार झालं. श्री अमिताभ बच्चन, ज्यांना आपण महानायक म्हणतो, त्यांनाही मी धन्यवाद देईल की त्यांनी या संदर्भात ब्रँड ॲम्बॅसिडर बनत ते व्याघ्रदूत झालेत. त्यांनीही वाघाच्या संवर्धन संरक्षणासाठी वनविभागाला मदत केली. मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो ज्यांनी वाघांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या मिशनला मदत केली, या टायगर प्रोजेक्टच्या मागे उभे झाले. आणि आज माननीय मोदीजींनी 29 तारखेला जेव्हा महाराष्ट्राचं नाव घेत 190ची संख्या 312 झाली हे सांगितलं, तेव्हा निश्चितपणे व्याघ्रप्रेमी जनतेला, व्याघ्रप्रेमी गावांना, व्याघ्रप्रेमी क्षेत्रातील सर्व माझ्या सन्माननीय नागरिक बंधू भगिनींना आपल्या कामाचं यश प्राप्त झाल्याची पावती त्या दिवशी मिळाली. या पराक्रमी वाघाचं संरक्षण संवर्धन करत पुढच्या 4 वर्षांनी पुन्हा जेव्हा व्याघ्रगणना होईल तेव्हा ही 500च्या वरती गेली पाहिजे, या दृष्टीने सर्वजण मिळून काम करू. आणि 29 जुलैचा हा टायगर डे, व्याघ्र दिवस, हा तुम्हाला मगा संकल्प दिवस साजरा म्हणून वाघांच्या संख्येसाठी आपण सर्वजण एकत्र काम करू. असा हा सोहळा होता. सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांच्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण सोहळ्याची शोभा वाढवली. विभागीय वनाधिकारी शतानिक भागवत यांनी आभार प्रदर्शन केलं आणि राष्ट्रगीतांनी अभिमान महाराष्ट्राचा या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सांगता झाली. वनांची समृद्धी, वन्यजीवांचं रक्षण, एकूणच नैसर्गिक संपदांचा योग्य वापर आणि पर्यावरणाचं रक्षण केलं तरच मानवाचं जीवन सुकर, सफल आणि समृद्ध होईल, हा संदेश या कार्यक्रमातून मिळाला.